आज आपण रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी ज्यूसी चीजी व्हाईट सॉस पास्ता कसा बनवायचा हे पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। पॅनमध्ये 1 चमचाभर ऑइल घालायचं। आता इथे मी कॉर्न, सिमला मिरची आणि कांदा घेतला आहे। तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या देखील घालू शकता। हे फक्त तेलामध्ये 3 ते 4 मिनिटं परतून घेणार आहोत। ओव्हर कुक करायचं नाही। आपल्याला या भाज्या क्रंची हव्या आहेत। तीन ते 4 मिनिटं या भाज्या छान अशा परतून झाल्या आहे। आपण याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता सॉस बनवायला घेऊयात। यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये बटर घालून घ्यायचं। बटरमध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा। 3 ते 4 मिनिटं लसूण सोनेरी रंगाचा होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा। लसूण छान परतून झाल्यानंतर आता आपल्याला 2 चमचे मैदा घालायचा आहे। यामध्ये खूप मैदा घालायचा नाही तर सॉस खूप जास्त थिक होतो। 2 ते 3 मिनिटं हे छान असं परतून घेऊयात। मैदा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाल्यानंतर आता आपण त्यात 1.5 ते 2 कप दूध घालून घेऊ। आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं। गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत मैद्याच्या। दूध घातल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं। तुम्ही बघू शकता इथे आपला सॉस बनवून रेडी आहे। आता आपण पास्ता शिजवून घेऊ। पाणी उकळायला ठेवल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ घातला आहे। आता यामध्ये मॅक्रोनी पास्ता घातला आहे। तुम्ही बघू शकता इथे पास्ता व्यवस्थित शिजला आहे। आता यातलं पाणी निथळून घ्यायचं। आता सॉसमध्ये परतवून घेतलेल्या भाज्या घालू, पास्ता घालू, मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स, थोडं मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पास्ता करताना नेहमी आधी सॉस बनवून घ्यायचा आणि नंतर पास्ता शिजवून घ्यायचा। त्यामुळे तो ड्राय पडत नाही आणि त्या पास्त्याचा ज्युसीनेस देखील निघून जात नाही। इथे हे छान असं मिक्स झालं आहे। आता यामध्ये आपण चीज घालायचं। इथे मी अमूलचं चीज घातलं आहे। आणि 2 चमचे मोझरेला चीज घातला आहे। आता हे छान 2 ते 3 मिनिटे मिक्स करून घेऊयात। मोझरेला चीज वापरलं की मस्त असं चीजचं टेक्स्चर येतं। इथे हा आपला मस्त क्रीमी व्हाईट सॉस पास्ता बनवून तयार आहे। आता हा पास्ता तुम्ही असाच देखील खाऊ शकता किंवा गार्लिक ब्रेड सोबत देखील हा अप्रतिम लागतो। अशाच नवीन रेसिपीसाठी यूट्यूबला स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलला पटकन सबस्क्राईब करा।